गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण नेक्स्ट कंटेंट बघणार आहे परम्युटेशन कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये जे nth सिरीज आहे त्यामधली अरिथमॅटिक प्रोग्रेशन जो पार्ट आपण बघतोय. प्रिव्हियस लेक्चरला त्याचा फर्स्ट पार्ट आपण बघितलेला. आज आपण त्यातला जो सेकंड पार्ट आहे द सम ऑफ nth टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन जो की सेकंड पार्टच बघणार आहे. द सम ऑफ nth टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन फॉर्म्युला खाली दिलेला आहे. Sn इज इक्वल टू n डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d ब्रॅकेट कंप्लीट. सो वेअर नोटेशन जे आहेत फॉर्म्युलामध्ये जे यूज केलेले आहेत Sn n असेल a असेल d असेल तर ते नोटेशन इथं दिलेले आहेत. Sn म्हणजे काय तर सम ऑफ nth टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. n मीन्स nth टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. a मीन्स फर्स्ट टर्म आणि d मीन्स कॉमन डिफरन्स. या आधीचे आपण जे एक्झाम्पल सॉल्व केले nth टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्यामध्ये a हे बघितलेलं आपण फर्स्ट टर्म, n म्हणजे बघितलेलं आपण nth टर्म आणि d म्हणजे कॉमन डिफरन्स बघितलेलं आणि ते tn होतं त्यामध्ये टर्म ऑफ nth टर्म. इथं आपण सम ऑफ केलं आहे म्हणजे आपण इथं ॲडिशन करणार आहे सम. त्यामुळं Snसाठी आपण सम ऑफ nth टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे नोटेशन यूज केलं आहे. त्याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला खाली दिलेला आहे. फॉर्म्युला ऑल्सो कॅन बी रायटन ॲज म्हणजे आपण जो फॉर्म्युला असा लिहू शकतो Sn इज इक्वल टू n डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट a प्लस l. l मीन्स लास्ट टर्म. lचं मिनिंग आहे लास्ट टर्म आणि a मीन्स तुम्हाला माहीतच आहे फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. ओके. त्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट जे आहे ते एक्झाम्पल नंबर फर्स्ट करणार आहे. इफ द फर्स्ट टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 5. द फर्स्ट टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 5 आणि d इज इक्वल टू 2. d इज इक्वल टू 2. फाइंड द 16th टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ऑल्सो फाइंड सम ऑफ द फर्स्ट 16th टर्म. कॅल्क्युलेशनला आपल्याला इथे दिलेले फर्स्ट 16th टर्म. इफ द फर्स्ट टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 5. फर्स्ट टर्म आपल्याला 5 दिली मीन्स a इज इक्वल टू 5. d इज इक्वल टू 2. कॉमन डिफरन्स जो आहे d ची व्हॅल्यू ती आपल्याला 2 दिलेली आहे. d इज इक्वल टू 2. फाइंड द 16th टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे जी लास्टची व्हॅल्यू आहे ती आपल्याला 16th टर्म दिली आणि ती आपल्याला त्याची सम जी आहे ती फाइंड करायची. सो आपल्याला फॉर्म्युला जो दिला तो फॉर्म्युला आपण यूज करणार. त्याआधी गिवनमध्ये ज्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. सो a इज इक्वल टू 5 बिकॉज फर्स्ट टर्म आहे 5. सो a इज इक्वल टू 5. d मीन्स कॉमन डिफरन्स. d इज इक्वल टू 2. देन 16th टर्म विचारली म्हणून t16 इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. t16 मीन्स tn. n मीन्स 16th टर्म आपल्याला कॅल्क्युलेट दिली. सो t16 हे आपण यूज केलं आहे. तुम्ही स्टार्टिंगला tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d हे जरी यूज केलं तरीसुद्धा ते चालेल आणि नेक्स्ट टर्मला तुम्ही n ची व्हॅल्यू 16 पुट केली तरीसुद्धा चालेल. सो नेक्स्ट लाईनला a ची व्हॅल्यू 5 पुट केली. 5 प्लस इन ब्रॅकेट 60 मायनस 1 इंटू d. सो 5 प्लस 60 मायनस 1 59 इंटू d. सो 5 प्लस 118. सो आन्सर आलेलं आहे 5 प्लस 118. सो ॲडिशन केली त्यामध्ये 5ची. सो 123. सो t16 ची आपली व्हॅल्यू आलेली आहे 123. आता नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची म्हणजे आपण फक्त फर्स्ट टर्म जी दिली त्यांनी 16th टर्म आपण ती कॅल्क्युलेट केली. अजून आपल्याला सम ऑफ 16th टर्म कॅल्क्युलेट करायची. सो नेक्स्ट लाईनला सम ऑफ फर्स्ट 16th टर्म. सो Sn इज इक्वल टू n डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट a प्लस l. a मीन्स फर्स्ट टर्म, l मीन्स लास्ट टर्म. फर्स्ट टर्म आपली आहे 5 आणि लास्ट टर्म आपली म्हणजे 60 जी की यूज करून आपण काढलेली व्हॅल्यू आहे ती 123. ती व्हॅल्यू आपल्याला ॲज अ लास्ट टर्म म्हणून तिथं यूज करायची. सो
S16 म्हणजे सम ऑफ 16th. S16 इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 5 प्लस 123. सो S60 इज इक्वल टू 30 इंटू ब्रॅकेट 128. S60 is equal to 30 into bracket 128. S60 is equal to multiplication केलेलं आहे 30 into 128 3840. 3840. सो हे आलेलं आहे आपलं फायनल ॲन्सर. सम ऑफ 16th टर्म ॲन्सर आहे ते आलेलं आहे 3840. ओके. त्यानंतर आता आपण सेकंड एक्झाम्पल जे आहे ते सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला कोणत्या नवीन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. सो ओके, एक्झाम्पल नंबर सेकंड. इफ द 7th टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 30 अँड 10th टर्म इज 21, फाइंड द सम ऑफ अप टू 33 टर्म. Also find T40. So first म्हटलेलं आहे 7th term of arithmetic progression is 30 and the next 10th term of 21 and find the sum. Sum जे आहे ते find करायचे आपल्याला 33 term. So also find T40. So given मध्ये आपल्याला व्हॅल्यू लिहायच्यात T7 is equal to 30 because 7th term first of all दिली त्यांनी. So T7 is equal to 30 and T10 is equal to 21. So Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. So T7 is equal to n ची व्हॅल्यू पुट केली 7. T7 is equal to a plus in bracket 7 minus 1 into d. सो T7 ची व्हॅल्यू त्याची टर्मची व्हॅल्यू म्हणजे त्याची अरिथमॅटिक प्रोग्रेशन ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे जी की 30 दिलेली आहे. सो ते 30 ही व्हॅल्यू पुट केली. 30 इज इक्वल टू ए प्लस 6d. 7 मायनस 1 6. 6 इंटू डी 6d. सो 30 इज इक्वल टू ए प्लस 6d. याला म्हटलेलं आहे मी इक्वेशन नंबर फर्स्ट बिकॉज ए आणि डीची व्हॅल्यू आपल्याकडं नाही आहे. सो त्या व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या. सो याला मी इक्वेशन नंबर म्हटलं आहे. देन सेकंड टर्म सॉल्व करायची. T10 इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट 10 मायनस 1 इंटू डी. सो T10 ची व्हॅल्यू दिली एक्झाम्पलमध्ये 21. सो 21 व्हॅल्यू पुट केली. 21 इज इक्वल टू ए प्लस 9d. 10 मायनस 1 9. 9 इंटू डी 9d. सो 21 इज इक्वल टू ए प्लस 9d. याला म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर सेकंड. देन दोन्ही इक्वेशन आहेत, इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड. देन नेक्स्ट सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. सो इक्वेशन नंबर फर्स्ट अँड इक्वेशन नंबर सेकंड दोन्ही आपल्याला काय करायचे आहेत, सबस्ट्रॅक्ट करायचे आहेत. सो ए प्लस 9d इज इक्वल टू 21. ए प्लस 6d इज इक्वल टू 30. सो दोन्ही सबस्ट्रॅक्ट केल्यात मी. ए गेट कॅन्सल, मायनस साईन येतं खाली. ए गेट कॅन्सल. 9d मायनस 6d इज इक्वल टू 3d. 21 minus 30 is equal to minus 9. So d is equal to minus 9 divided by 3. So is equal to minus 3. So d ची व्हॅल्यू आलेली आहे 3. देन पुट d ची व्हॅल्यू जी आहे ती इक्वेशन फर्स्टमध्ये पुट केली. d इज इक्वल टू मायनस 3 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये d ची जी व्हॅल्यू आली मायनस 3 जी की पुट केलेली आहे. सो इक्वेशन नंबर फर्स्ट आहे 30. 30 इज इक्वल टू ए प्लस 6 इंटू ब्रॅकेट मायनस 3. देन 30 ॲज इट इज इक्वल टू ए 6 इंटू मायनस 3 मायनस 18. सो प्लस मायनस मायनस. सो ए मायनस 18. सो नेक्स्ट लाईनला आपण केलेलं आहे आपल्याला एची व्हॅल्यू काढायची. सो ए इज इक्वल टू 30 प्लस 18. बिकॉज जो 30 आहे तो प्लस आहे, तो इकडे आल्यानंतर मायनस 18 आहे, तो आत गेल्यानंतर मायनसचा प्लस. सो 30 प्लस 18 इज इक्वल टू 48. सो एची व्हॅल्यू आलेली आहे 48. सो एची जी व्हॅल्यू आलेली आहे ए इज इक्वल टू 48.
देन नेक्स्ट ती व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला अगेन फॉर्म्युलामध्ये पुट करायची. सो वी नो दॅट आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. सम ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला काय आहे, एस एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. सो S33 इज इक्वल टू 33 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू ब्रॅकेट एची व्हॅल्यू आलेली आहे 48. सो व्हॅल्यू पुट केली, a इज इक्वल टू 48. सो 2 इंटू ब्रॅकेट 48 प्लस इन ब्रॅकेट 33 मायनस 1 इंटू मायनस 3 बिकॉज डीची व्हॅल्यू आहे आपली -3. देन नेक्स्ट 33 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 48 96. सो 96 प्लस 33 मायनस 1 32. 32 इंटू -3 इज इक्वल टू 96. सो 96 मायनस 96 इज इक्वल टू 0. सो 33 डिवायडेड बाय 2 इंटू 0 इज इक्वल टू 0. सो S33 इज इक्वल टू 0. S33 is equal to 0. For T40 is equal to 48 plus 40 minus 1 into -3. इथं फॉर्म्युला आहे Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. बिकॉज वरती फॉर्म्युला आधीही यूज केलेला आहे त्यामुळे डायरेक्टली व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत. So T40 is equal to 48 plus 40 minus 1 into -3. 48 plus 40 minus 1 39. 39 into bracket -3. So 48 as it is 39 into -3 is equal to -170. So plus minus get minus. So 117 minus 48 is equal to -69. 48 minus 170 is equal to -69. So T40चा आन्सर आलेला आहे -69. सो सिमिलरली आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. एक्झाम्पल नंबर 3. Example number 3. Find the sum of the following series. Find the sum of the following series. त्यामध्ये फर्स्ट 11 प्लस 10 प्लस 2 मायनस 6 2, -6 डॉट डॉट अप टू 13th टर्म. सेकंड एक्झाम्पल त्यामध्ये आहे 37 प्लस 42 प्लस 47 डॉट डॉट अप टू 137th term. Third example 30 plus 13 minus 4 dotted up to -123 term. सो त्यामध्ये फर्स्ट आपण फक्त सम आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो a इज इक्वल टू 18 बिकॉज फर्स्ट टर्म आहे 18 म्हणजे फर्स्ट जी व्हॅल्यू आहे त्याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो. इथं फर्स्ट टर्म आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये 18. सो a इज इक्वल टू 18. d इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. सेकंड टर्म आहे 10. 10 मायनस 18 मायनस 8. सो d इज इक्वल टू -8. देन नेक्स्ट वी पुट द फॉर्म्युला सम ऑफ nth टर्म. सो nth टर्म दिलेली आहे 13th. सो S30 इज इक्वल टू, सो खाली फॉर्म्युला लिहिला आहे. वी नो दॅट द फॉर्म्युला आपल्याला समचा फॉर्म्युला माहिती आहे. Sn इज इक्वल टू n डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. सो S30 इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू 18 बिकॉज a ची व्हॅल्यू आहे 18 प्लस n ची व्हॅल्यू आहे 13 इंटू ब्रॅकेट 30 मायनस 1 इंटू -8. सो 30 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 15. 15 इंटू ब्रॅकेट 18 इंटू 2
36. 36 plus 29 is equal to -8. 36 plus 29 into -8. सो नेक्स्ट लाईनला ॲज इट इज पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करून घेतला आहे. 39 मायनस 232. सो 15 इज इक्वल टू इन ब्रॅकेट -196. 15 into bracket -196 is equal to -2940. -2940. हे फर्स्ट एक्झाम्पलचं आन्सर आले. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आपण बघितलेलंच आहे. फक्त आपल्याला त्यातली एची व्हॅल्यू किती आहे 37. डीची व्हॅल्यू आहे 42 मायनस 37 इज इक्वल टू 5. ए इज इक्वल टू 37 आणि डी इज इक्वल टू 42 मायनस 37 इज इक्वल टू 5. सो एस एन इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे. फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे. एस एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. देन नेक्स्ट वी पुट द व्हॅल्यू ऑफ n अँड a. सो nची व्हॅल्यू आहे 137. सो 137 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 37 प्लस in bracket 137 minus 1 into 5. So 137 divided by 2 is equal to 74 plus 137 minus 1 136 into 5. So 680 multiplication केलं 136 into 5. So 680 हे आपलं आन्सर येते. सो 137 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 74 प्लस 680. सो 137 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये ॲडिशन केली 754. देन नेक्स्ट मल्टिप्लिकेशन केलेलं डिवायडेशन केलेलं आहे. 2 जिथं भाग जाते तिथं भाग घालवलेला आहे. सो 177 इंटू ब्रॅकेट 377. बिकॉज जो 137 डिवायडेड बाय 2 आहे त्या 2नं इकडं ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू आहे 758 त्याला भाग लावलेला आहे. सो भागून ती व्हॅल्यू किती आलेली आहे 377. सो 137 इंटू 377 इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन केलं आहे. ॲन्सर आलेला आहे 51,649. सो हे आलेलं आहे आपलं फायनल ॲन्सर. देन आपण आता नेक्स्ट थर्ड नंबरचे एक्झाम्पल बघूया. थर्ड नंबरचे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे 30 प्लस 13 मायनस 4 डॉट अप टू मायनस 123. सो यामधली आपल्याला 30 ही व्हॅल्यू घ्यायची फर्स्ट टर्म आणि लास्टची व्हॅल्यू घ्यायची मायनस 123. सो आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे गिवन दॅट. त्यामध्ये आपण एची व्हॅल्यू लिहिलीच आहे ऑलरेडी. ए इज इक्वल टू 30. डी इज इक्वल टू डिफरन्स आहे तो कॅल्क्युलेट केला आहे 30 मायनस 30 सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. 30 मायनस 30 इज इक्वल टू मायनस 17. टी एन इज इक्वल टू लास्टची व्हॅल्यू आपल्याला लिहिलेली आहे मायनस 123. सो वी नो दॅट टी एन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी. सो मायनस 123 इज इक्वल टू 30 प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू ब्रॅकेटमध्ये मायनस 17. सो मायनस 123 इज इक्वल टू 30 मायनस जो मायनस 17 आहे त्यानं होल्ड ब्रॅकेटला आतमध्ये
मल्टिप्लाय केले. आतापर्यंत आपल्याकडे एनची व्हॅल्यू होती म्हणून आपण एनची व्हॅल्यू पुट करत होतो. इथं ऑलरेडी आपल्याला एनची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची. सो -17 होल ब्रॅकेटला आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर -17n प्लस 17 बिकॉज -17 इंटू -1 मायनस मायनस गेट कॅन्सल म्हणजे मायनस मायनस प्लस. सो प्लस 17. सो -123 इज इक्वल टू 30 प्लस 17 प्लस 30 प्लस 70 ॲडिशन केली 47 minus 17n as it is. So 17n is equal to 47 plus 123 because minus 123 आहे इक्वल टू साईनच्या आत आल्यानंतर काय होईल ती मायनसची प्लस. सो 17n is equal to 47 plus 123. सो 17n is equal to दोन्हीची ॲडिशन केली 47 प्लस 123. दोन्हींची जर ॲडिशन केली तर ॲडिशन येते आपली 117. सो n इज इक्वल टू 170 डिवायडेड बाय 17. सो 10 हे आन्सर येईल. सो n इज इक्वल टू 10. कॅल्क्युलेट करून घ्या. n इज इक्वल टू 10. देन नेक्स्ट आपल्याला समचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सम इज इक्वल टू म्हणजे फॉर SN सम ऑफ nth टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन जे की आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो S10 वी नो दॅट SNचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. SN इज इक्वल टू n डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. सो S10 इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू एची व्हॅल्यू 30 पुट केली बिकॉज फर्स्ट टर्म आहे 30. सो a इज इक्वल टू 30. सो 2 इंटू 30 प्लस 10-1 इंटू -17. सो 10 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 5. देन नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 30 इज इक्वल टू 70 प्लस 10-1 इज इक्वल टू 9 अँड देन d ची व्हॅल्यू ॲज इट इज कॉन्स्टंट इन ब्रॅकेट -17. सो नेक्स्ट 5 ॲज इट इज. फर्स्ट ऑफ ऑल वी सॉल्व दॅट ब्रॅकेट्स. सो पहिल्यांदा सॉल्व करायचा ब्रॅकेट्समध्ये काय दिलेलं आहे 60 मायनस 153. 5 इंटू ब्रॅकेट 60 ॲज इट इज मल्टिप्लिकेशन आहे -17 इंटू 9 मल्टिप्लिकेशन केलं तर -153 हे मल्टिप्लिकेशन आहे. सो 5 इंटू ब्रॅकेट -93 प्लस मायनस मायनस. सो -93 इंटू 5 इज इक्वल टू -465. सो S10 इज इक्वल टू -465 -465. सो हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे -465. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4. हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 64 अँड 201 विच आर डिव्हिजिबल बाय 5 also find their sum. How many numbers between 64 and 201 which are divisible by 5 also find their sum. Given arithmetic progression is the number between 64 and 201 which is divisible 5 which is 65 which divisible 5. So series जी दिलेली आहे 65 70 75 अप टू 200 पर्यंत. सो a इज इक्वल टू 65 d इज इक्वल टू 5 बिकॉज 70 मायनस 65 इज इक्वल टू 5 अँड tn इज इक्वल टू 200. सो फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे tnचा nth टर्मचा जो की आपण यूज केला आहे. tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू d. सो tnची व्हॅल्यू पुट केली 200 इज इक्वल टू
65 plus n minus 1 into 5. So 200 is equal to 65 प्लस 5 होल्ड ब्रॅकेटला आतमध्ये मल्टिप्लाय केले 5n minus 5. So 5n minus 5. So 200 is equal to 5n plus 60 because 65 minus 60 is equal to 60. So 200 minus 60 is equal to 5n. So subtractions केले 200 minus 60 is equal to 140. 140 divided by 5 is equal to n. जो 5SN आहे तो 5 इकडे इक्वल टू साईनच्या आत आल्यानंतर काय झाला आहे तो 200 minus 60 जी सबस्ट्रॅक्शन्स आली 140 त्याला तो डिवाइड झाला आहे. सो 140 divided by 5 is equal to n. So n is equal to 28. सो एनची व्हॅल्यू आलेली आहे 28. सो आपल्याला सम ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन कॅल्क्युलेट करायचे होता. ऑलरेडी एनची व्हॅल्यू 28 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. सो ते एस एनच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला पुट करायची. सो वी नो दॅट एस एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट ए प्लस एल. ए मीन्स फर्स्ट टर्म अँड एल मीन्स लास्ट टर्म. सो एनची व्हॅल्यू 28 पुट केली फॉर्म्युलामध्ये. S28 इज इक्वल टू 28 divided by 2 into bracket 65 plus 200. So 28 divided by 2 into bracket 65 plus 200 is equal to 265. So 2 न वरती 28 ला भाग लावलेला आहे तर 14 आलेले 14 into 265. So S28 is equal to 3710. 3710 हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5. 5 नंबरचे एक्झाम्पल आहे आणि असे ऑलमोस्ट 15 एक्झाम्पल घेतल्यात आपण. 15 एक्झाम्पल घेतलेले आहेत PDF मध्ये. ज्यावेळेस PDF मी तुम्हाला शेअर करेन त्यामध्ये ते एक्झाम्पल आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये राईट करा. सो ओके एक्झाम्पल नंबर 5. हाऊ मेनी बिटवीन 100 and 500 आर एक्झॅक्टली डिवायडेड बाय 3. फाइंड ऑल्सो द सम ऑफ दिस नंबर फ्रॉम द गिवन नंबर्स बिटवीन 100 and 500 दिल्यात. सो त्याची सेरीज जी आहे विच इज 102, 105, 108 डॉट अप टू 498 बिकॉज आपल्याला काय म्हटले एक्झॅक्टली डिवायडेड बाय 3 म्हणजे 100 आणि 500 ह्यामध्ये जे नंबर्स आहेत त्यामध्ये 3 न डिवाइड होणारे असे किती नंबर्स आहेत तर 102, 105, 108 ह्याला 3 न पूर्ण भाग जातो आहे. त्यानंतर 498. सो आपल्याला सॅम्पलसाठी एक 4 नंबर्स जरी आपण घेतले सफिशियंट आहेत बिकॉज आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू अँड लास्ट व्हॅल्यू ह्या दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे 102 जी की फर्स्ट व्हॅल्यू अँड लास्टची व्हॅल्यू 498 आणि एक सेकंड व्हॅल्यू घ्यायची 408 नंतरची सेकंड बिकॉज आपल्याला डिफरन्स डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लागते. सो A is equal to 102, D is equal to 3 because 105 minus 102 is equal to 3. T9 is equal to 498. So Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. Tn म्हणजे 498 is equal to 102 plus n minus 1 into 3. So 498 is equal to 102 as it is 3 न होल्ड ब्रॅकेटला आतमध्ये मल्टिप्लाय करायचे. सो 3n minus 3. सो 498 is equal to सबस्ट्रॅक्शन्स केले 102 minus 3 because plus minus minus. So 99 plus 3n. Then next
498 minus 99 is equal to 3n. सो सबस्ट्रॅक्शन्स केलं वजाबाकी. सो 399 ही आपली व्हॅल्यू आली. 399 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू n. सो n इज इक्वल टू 133. हे आलेलं आहे आपलं फायनल ॲन्सर. n इज इक्वल टू 133 म्हणजे nची व्हॅल्यू आली. देन नेक्स्ट आपल्याला सम ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन कॅल्क्युलेट करायची, म्हणजे एसएनच्या टर्ममध्ये व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. सो एसएनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहीतच आहे. सो S133 इज इक्वल टू 133 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 102 प्लस 498. सो 133 डिवायडेड बाय 2, त्या 2नं ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू आली ॲडिशन 600, त्याला भाग लावलेला आहे 300 व्हॅल्यू आलेली. सो 133 इंटू 300 इज इक्वल टू 39,900. सो हे आलेलं आहे आपलं फायनल ॲन्सर 39,900. लेट्स सी. सो ओके, जे नेक्स्ट एक्झाम्पल असतील ते तुम्हाला PDF मध्ये बघायला मिळतील. सो नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कंटेंट जो आहे तो आपण स्टार्ट करूया, जो की जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन ऑफ nth टर्म बघितला आहे. सम ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन ऑफ nth टर्म ही सुद्धा आपली कन्सेप्ट आज झालेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन स्टार्ट करूया. थँक्यू.